श्रावण महिना सुरू झाला की आपल्याकडे एक सुंदर परंपरा पाळली जाते, शिवामूठ. दर सोमवारी एक वेगळं धान्य शंकराला अर्पण केलं जातं आणि पहिल्या सोमवारी वाहतात ते तांदूळ. पण हे तांदूळच का, यामागे शास्त्रीय कारणही आहे. श्रावण महिना म्हणजे पावसाळ्याचा मधला काळ. याच काळात भाताची लागवड नुकतीच झालेली असते. त्यामुळे तांदूळ अर्पण करणं म्हणजे निसर्गाचे आणि त्या अन्नदात्याचे आभार मानण्याची पद्धत. वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलं तर ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस म्हणजेच कृतज्ञतेचा सराव मनाला तक्रारींपासून दूर नेतो, ताण कमी करण्यास मदत करतो आणि विचार अधिक सकारात्मक बनवतो. शिवाय पावसाळ्यात वातावरणातील दमटपणामुळे आपली पचनशक्ती थोडी मंदावलेली असते. अशा वेळी तांदूळ हे पचायला हलकं आणि सात्विक अन्न मानलं जातं. त्यामुळे या ऋतूत तांदळाचा आहारात समावेश शरीरासाठी फायदेशीर ठरतो. म्हणजेच ही केवळ श्रद्धा नाही, तर आपल्या पूर्वजांनी ऋतुचक्र आणि आरोग्य यांचा सुरेख मेळ घालून ही परंपरा घडवलेली आहे. पुढच्या भागात दुसऱ्या सोमवारी तिळाचीच शिवामूठ का वाहतात त्यामागचं आध्यात्मिक आणि वैज्ञानिक कारण जाणून घेण्यासाठी माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.